कंपाऊंड इंटरेस्ट म्हणजेच चक्रवाढ व्याजाचं सूत्र तुम्हाला माहीतच आहे. कसं काढतो आपण ते सूत्र? तर चक्रवाढ व्याज म्हणजेच कंपाऊंड इंटरेस्ट बरोबर पी ब्रॅकेटमध्ये 1 + r/100 रेज टू टी वजा परत आपण पी करतो. पी म्हणजे मुद्दल. बघा इथं पी म्हणजे मुद्दल, चक्रवाढ व्याज म्हणजे कंपाऊंड इंटरेस्ट, पी म्हणजे मुद्दल, आर म्हणजे रेट ऑफ इंटरेस्ट व्याजाचा दर, टी म्हणजे टाइम ड्युरेशन मुदत आणि परत हा पी म्हणजे मुद्दल. हे चक्रवाढ व्याजाचं सूत्र आहे. याच्यावरच आधारित हा प्रश्न विचारलाय. बघा काय म्हटलंय, जर टी मुद्दल दर्शवत असेल म्हणजे या पीच्या जागी मी टी लिहिणार बरोबर, शेवटी पण बघा टी येणार. नंतर काय म्हटलंय, एम ने वर्षांची संख्या दर्शवली असेल, वर्ष आपण वर्ष इथे टी दिले की नाही, त्या टीच्या जागी येणार एम. पी व्याजाचा दर दर्शवत असेल म्हणजे आपण जिथे आर दिले व्याजाचा दर तिथे पी, हे बघा पी इथे भागिले 100 आणि बाकी इथे ते तर तसंच राहणार. म्हणजे आपलं जे कंपाऊंड इंटरेस्ट आहे चक्रवाढ व्याज ते बघा हे झालं. म्हणजे त्यांनी काय केलंय, जे टर्म्स आपण वापरतो पी आर आणि टी त्याच्या जागी त्यांनी टी पी आणि एम असं वापरलेलं आहे. आहे का ऑप्शन बघा याच्याशी मिळतंच होतं, तर ते आहे ऑप्शन क्रमांक 1. पहिलं ऑप्शन आहे बघा, ते पहिलं ऑप्शन झालं आपल्या या प्रश्नाचं उत्तर. व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि हो चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.